Power Minister Sudhin Dhavlikar has said that 72% of our electricity is produced from coal, 28% from green energy. The Prime Minister's aim is to generate 500 gigawatts electricity by 2030. In Goa, electricity is much cheaper compared to the neighboring states. Goa's minimum rate is 2 rupees and 20 paise and the maximum electricity tariff is 12 rupees, while in Karnataka and Maharashtra minimum rate is 5 rupees and maximum ranges up to 32 rupees to 34 rupees, Sudhin said. आम्ही जी वीज निर्मिती करता ती 72% ही कोळशापासून तयार जाता. म्हणजे कोळशांतल्यान जी वीज निर्मिती जाता ती 72% आणि उरिल्ली जी 28% जी आसा ती ग्रीन एनर्जी म्हणजे हायड्रो, सोलर, रूफटॉप किंवा इतर क्षेत्रांतले हे आमी लक्षात दवरपाक जाय. आणि आज आमचे माननीय प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीन एक विजन दवरला. कारण हे विजन कितें की 2030 पर्यंत 500 गिगावॅट वीज भारतांत निर्माण करतले. गोंयांत म्हणून येता, गोंयांत जावंक शकना, भारतांत निर्माण करतले. आणि ही जी वीज निर्मिती कोळशा पासून जे पोल्युशन जाता ते आमी कमी करतले. हे विजन माननीय पंतप्रधानान दवरला. आणि आमी ते 2019 आमी म्हणजे भारत, आमी म्हणजे गोंय न्हय. ते थंयच कितें तरी मिस्टेक जाली आणि आमी म्हणजे भारत हे विजन 2029 पर्यंत पूर्ण करपा खातीर मुखार सरला. तातूंत गोंयचो खालीचो वांटो आसतलो, त्या बद्दल दुमत ना. मे बी 250 मेगावॅट किंवा 600 मेगावॅट हे गोंयच्या गव्हर्मेंट करतले, ह्या बद्दलूय दुमत ना. पूण हे काम करता आसतना एक आमी लक्षात दवरपाक जाय की ही वीज निर्मिती जाता ती तुमकां अल्प दरान मेळटा. म्हणजे महाराष्ट्र आनी कर्नाटक हे दोन जर हे आमच्यो सायडीच्यो स्टेटी पळयत तर तांचो मिनिमम रेट इज 5 रुपीज, मॅक्झिमम 32, 33, 34. आमचो मॅक्झिमम रेट कितलो आसत हरमळकार सांग तूं. इंडस्ट्री आसा मरे 12 रुपया आसा. आमचो रेट 2 रुपया 20 पैसे. 400 युनिट आसा पळय ताका 5 रुपया आसा. Like, subscribe and get notified.